नमस्कार बांधवांनो, मी पंकज शहाणे, लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर. मित्रांनो, तुळजापूरमध्ये आता जगणं मुश्किल झालेलं आहे. नागरिकांना मारहाण होत आहे, दिवसा वाटमाऱ्या होत आहेत, दिवसा दरोडे घातले जात आहेत मित्रांनो. आणि भविष्यामध्ये लक्षात घ्या, घरामध्ये घुसून मर्डर होतील. ही तुळजापूरची शोकांतिका तुम्हाला मी दाखवत आहे. आणि अनेक घटना झालेल्या आहेत. आपण ह्या ठिकाणी इथं भावसार समाजाच्या मॅनेजरला परवा मारहाण झाली. अनेक लोकांना ह्या ठिकाणी मित्रांनो, महिलांना पुढे करून ह्या ठिकाणी घटना घडत आहेत. त्यांच्याकडे सोनं नाणं काढून घे, त्यांचं पाकिट मार किंवा मोबाईल काढून घे, मारहाण कर. आणि ह्याला मित्रांनो सगळा समाज मूग गिळून गप्प बसत आहे आणि ह्या ठिकाणी फक्त सहन करत आहे, बघत आहे. तर लक्षात घ्या, आज काय घटना घडली. ह्या ठिकाणी इथं भावसार समाजामध्ये यात्रेकरू आलेले आहेत, पनवेलचे, खारघरचे. त्यांना काल त्यांची धूम स्टाईल पर्स पळवली. त्या स्वतः माता भगिनी सोबत आहेत, ते सर्व नागरिक सोबत आहेत. आणि तुळजापूरचे आपले मान्यवर पण आहेत, ह्या ठिकाणी साक्षीदार आहेत मित्रांनो. तर काय प्रकरण बघूया. माझी पोलीस स्टेशनला, सर्व प्रशासनाला, सर्व राजकीय नेत्यांना विनंती आहे, ह्या गोष्टीला अटकाव घालण्याचा तुळजापूरचा मित्रांनो बिहार व्हायला वेळ लागणार नाही. ही ह्या ठिकाणी मी अतिशय जिम्मेदारीने बोलतोय. लक्षात घ्या, काय प्रकरण आहे आपण बघूया. माझी समस्त आहे, इकडे बघू शकता. ही सर्व मुंबईहून आलेली टीम आहे मित्रांनो आणि अतिशय भयग्रस्त झालेली आहे. मुंबईमध्ये सुद्धा असा प्रकार आता कमी झालेले आहेत, बरोबर आहे, पण इकडे वाढत आहेत ग्रामीण. तर तई जे आहेत त्यांच्यासोबत घटना घडली ते कुठे आहेत? हा, तर तुमचं पूर्ण नाव सांगा कृपया. राहणार कुठले तुम्ही? ते बेलापूर. तर काय घटना घडली नेमकी मला सांगा. आमची पर्स कुठून येत होतो तुम्ही? बर. तर मित्रांनो, ही आपला आठवडा बाजार आहे. इथं ह्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात रहदारी असते, वर्दळ असते. आणि मग काय झालं पुन्हा? पर्स खेचून घेतली आणि म्हणजे गाडीवर आले का? किती जण होते? दोघे जण होते. गाडीवर आले आणि पर्स ओढून नेली. बाईक पुढे लावलेली आणि ते घेऊन गेले. बर. मग तुम्ही पोलीस स्टेशनला वगैरे गेलो होतो? ते चेहरे वगैरे काय तुम्ही ओळखू शकता का? हा. तर मित्रांनो, हे बघा, ह्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा मित्रांनो किती भीती दिसत आहे. तर मला सांगा, तुमचं काय म्हणणं आहे? हे जी घटना घडत आहेत, तुम्ही देवीचे भाविक भक्त म्हणून इथं आलो, अशा प्रकारचे तुम्हाला ह्या ठिकाणी इथं त्रास सहन करावा लागत आहे, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आमचं असं म्हणणं आहे की आम्ही देव घेऊन येतो इथं तुळजापूरला. तर त्या संदर्भात आमच्या लोकांची चोरीमारी अशी होणे हे चुकीचं आहे. होय की. अजून तुमचं काय मत आहे? तुमचं तुळजापूरचे मान्यवर आहेत, तुमचं काय मत आहे साहेब? अशा घटना घडायला नाही पाहिजे. होय की. पण ही ह्या आठवड्यात 8वी-9वी घटना आहे की एखाद्या ह्या ठिकाणी गाडी आडवी घालणं, महिला पुढे करून आमच्या अंगावर गाडी घातली का, आमच्या बायकोचा पाय तुटला वगैरे, जसं ह्यांना झालं त्यांना उचलून नेलं आणि त्या गावात नेऊन मारलं खोताच्या वाडीला. ह्या 8वी-9वी घटना घडलेली आहे साहेब. तर चुकीचं आहे. भाविक लोक येतील, खरं सकाळी दर्शन करतील आणि निघून जातील. होय, थांबायचे सुद्धा नाही, थांबायचे सुद्धा नाहीत. तर मित्रांनो, सत्य घटना ही एकदम, ह्याच्यामध्ये काय दुसरं म्हणजे एकदम सत्य. धावून आले इकडे. काय झालं तुमच्या अंगावर धावून आले? काय झालं ताई? बाईकवाल्यांचं सांगायचं बायकोची 2 माणसं होती. बर. ते एकदम धावून आले आणि थांबलेत मग आम्ही पटापट आलो. तर मित्रांनो, ही समाजाला लक्षात घ्या, ही जी कोण काय असतील कलंक ह्या तुळजापूरमध्ये, त्यांना कुठं अटकाव घाला. तर लक्षात घ्या, दिवसा ह्या ठिकाणी खून खराब होईल. आणि जे आपण बघतो मुळशी पॅटर्न वगैरे, तर ही तुळजापूर पॅटर्न ह्या ठिकाणी उदयाला येण्याची शक्यता आहे. ह्याला वेळीच अटकाव घाला, ही आपलं लोकसेवा फाउंडेशनचा प्रयत्न आहे. ह्या ताईला बघा, छोट्या ताईला, हिच्या अंगावर सुद्धा गेले, म्हणजे किती माणूस घाणीवरती आहे तुमचं सांगा. आम्ही तुळजापूरला आल्यावर हा लॉज घेतल्यापासून हे इथले मॅनेजर असून यांनाच परवाच्या दिवशी 4-5 जणांनी मारून यांना लुटलं. गुगल पेवर पैसे घेऊन यांना मारहाण करून फेकून दिलं. तर असं होणं हे चुकीचं आहे. बरोबर आहे. म्हणजे असंच होत असेल, तुमच्याच गाववाल्यांना, तुमच्या मॅनेजर इथले लॉजवाल्यांना मारत असेल, तर बाहेरचे येऊन कार्यकर्ते आपले माणसं येऊन त्यांचा काय होईल? मग ते भीती तर येणार पण नाही आणि तुमचे लॉज पण नाही चालणार. तर मित्रांनो, ही एक गंभीर गोष्ट आहे. सर्वांनी सहकार्य करा. तुळजापूरच्या गुन्हेगारी वृत्तीला जी कोण असतील अपवादात्मक, अनेक लोक चांगले आहेत 99% पण अपवादात्मक ह्या ठिकाणी घटना घडत असतात. तर ह्या ज्या घडलेल्या घटना किंवा त्याच्या मागची पार्श्वभूमी जी आहे, त्या गुन्हेगाराला अटकाव घालणं, तुळजापूरचं जे पहिलं जे वातावरण होतं चांगलं, सजग वातावरण, निर्मळ वातावरण, ते आपण सर्वांनी कायम ठेवा, एवढी नम्र विनंती. धन्यवाद बांधवांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर. धन्यवाद.